नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघू शकता कसं जबरदस्त आभाळ आलेला आहे। आत्ताच गारा सुद्धा पडलेले आहेत, म्हणजे जास्त मोठा पाऊस आलेला नाही, पण पूर्ण म्हणजे एकदम पाणी पाणी केलेलं आहे। बघा बटरावर तुम्हाला दिसत असेल, पाणी पाणी करून टाकलेलं आहे पावसानं। कारण 2 दिवस झाला पावसाचं वातावरण होतं। हे बघा पाणी वगैरे थांबलेलं आहे। तर सांगायचा उद्देश हाच आहे की व्यवस्थित वैरणीची काळजी घ्या। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण जो बोकड जो विक्री केलेला आहे, त्या बोकडाची विक्रीतून आता जाळी बंडल वगैरे आणलेले आहेत। म्हणजे कसं तुम्हाला दाखवतो 2 मिनिटांमध्ये। हे बघा तुम्हाला दिसत असतील, हे 2 जाळी बंडल आपण आणलेले आहेत। आणि ह्या महिन्यामध्ये पूर्ण फार्मचं काम कंप्लीट करायचे आणि त्याच्यामुळे थोडेसे व्हिडिओ पण कमी येणार आहेत। आणि आता हे बघा पूर्ण आता हे अँगल मारून घ्यायची तिकडल्या बाजूनं। आणि पावसाळा आता कसा आहे, इथून पुढे 1-1.5 महिन्याच्या नंतर जबरदस्त पाऊस चालू होत आहे। आताच अवकाळी पाऊस आहे, त्याच्यामुळे शक्यतो आता आपल्याला 15 ते 20 दिवसामध्ये 70-80% फार्म कंप्लीट करून घ्यायचंच आहे। आणि त्याच्यामुळे व्हिडिओ पण काढायला थोडंसं टाईम भेटत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे बोरचं पण पाणी थोडंसं कमी झाल्यामुळं आता चारा पिकांना पण मला पाणी उरलेलं नाही। कारण बघू शकता एवढा जबरदस्त उन्हाळा असते। हे बघा तुम्हाला पाणी अजिबात पाणीच नाही सध्या, कारण बोरचं पाणी गेलेलं आहे, म्हणजे कमी झालं एकदम बोरचं पाणी। सांगायचं ह्याचा एकदा फार्म कंप्लीट झालं की सर्व गोष्टी व्यवस्थित होतील। आणि इकडे बघा 4G बुलेट नेपियर हे गवत आहे, पण काय झालंय आता पाणी कमी आहे ह्याला, थोडंसं पावसामुळे थोडंसं आहे हिरवं, पण पाहिजे तेवढं काय नाही याच्यामध्ये आता। आणि दुसरी गोष्ट चारा लागवड आपण करायचं होतं, पण चारा लागवडीचं काय झालंय पाण्याची कमतरता असल्यामुळं आता काय चारा लागवड करू शकत नाही आपण। कारण की तुती आणि दशरथ घास लागवड करणार होतो, पण आता ते पावसाळ्याशिवाय पावसाळ्यामध्येच करणार होतो आपण। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवतो आता मेथी घास वगैरे कसा सुकलेला आहे। आणि तरी पण फक्त शेळीपालन हरभऱ्याचं गुळी आणि तुरीचं गुळी मिक्स करून आणि आपल्या बाहेर एवढ्या परिसरामध्ये हे फिरवून आणायच्या शेळ्या एवढ्यावरतीच चालू आहे। आणि एक व्हिडिओ आहे शूट केलेला, बोर्डावरती शूट केलेला एक व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ शेळ्यांचे उत्पन्न असं काहीतरी आहे, ते थोडंसं मी टाकून देतो। व्हिडिओ 100% येऊन जाईल व्हिडिओ, काय अडचण नाही तितका। म्हणजे 4-5 आठवड्याच्या अगोदर शूट केलेला होता तो व्हिडिओ मी टाकतो। हे बघा पूर्ण मेथी घास वगैरे वाळलेला होता इकडं। हे बघा वाळत आहे मेथी घास, कारण एकदम जबरदस्त पाणीच नाही आता याला। आणि हे बघा फुटवे मस्त फुटवे करत आहे शिबापूर। हे बघा एकदम जबरदस्त फुटवे होतात ह्याचे, फक्त पाण्याची थोडीशी कमतरता आहे। आणि तरी आता बघा रान वगैरे वल्लं झालेलं आहे, कारण अवकाळी पावसाचं वातावरण जबरदस्त आहे। बघा आभाळ वगैरे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, जबरदस्त आभाळ आलेलं आहे। आणि पावसाचं वातावरण आत्ताच थोड्या म्हणजे 5-10 मिनिटासाठी गारा वगैरे पडलेलं आहे तिथं, तेच थोडंसं व्हिडिओ बनावा वाटला। कारण कसं आहे 1 महिन्याच्या नंतर व्यवस्थित कसं आहे आपलं चॅनलचे प्रॉपर व्हिडिओ पण येत जातील। कारण मी तुम्हाला सांगितलेलं की महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत आपले ज्यावेळेस फार्म कंप्लीट। कारण पावसाळा महत्त्वाचा आहे। उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये कसं पण आपण संगोपन करू शकतो, काही म्हणजे आजचं उद्यावर गेलं किंवा काही जरी थोडं हलगर्जीपणा झाला तरी चालतं शेळीपालनामध्ये। पण पावसाळ्यातली एक चूक म्हणजे शेळीपालन नुकसान जाण्याच्या मार्गे लागत असते। तर ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।